नमस्कार मित्रांनो, मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आली आहे एक नवीन राज्य, एक नवीन प्रवास। तर आजच्या ट्रिपमध्ये आपण भेट देणार आहोत ते पंजाबला। या ट्रिपमध्ये आपण फिरणार आहोत अमृतसर, पाहणार आहोत सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर आणि पंजाबमधील अजून सुंदर ठिकाणं। चला तर मग माझ्याबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की अनुभवा। तो आता मी आली आहे ते अमृतसर एअरपोर्टला उतरली आणि आता मी चालली आहे इथे गोल्डन टेम्पलच्या इथे। तिथे माझा स्टे आहे। सो पंजाबमध्ये फर्स्ट टाईम सोलो ट्रॅव्हल, माझी ट्रिप आता स्टार्ट झाली आहे। आता माझा डे 1 स्टार्ट झालेला आहे अमृतसरचा आणि मी आता फर्स्ट स्पॉटला आली आहे, तो आहे गोल्डन टेम्पल। तर ब्रेकफास्टसुद्धा तुम्ही इथे करू शकता। आता मी चालली आहे ते ब्रेकफास्ट करायला कुलवंत सिंग कुलचे, जे अमृतसरला आलं तर कुलचे फेमस आहे। अमृतसरची पंजाबची सुरुवात झालेली आहे ते पंजाबचं प्रसिद्ध खाणं कुलचा। तर मी इथे ऑर्डर केलं, इथे आलू कुलचा, बरेच 4-5 प्रकारचे कुलच्याचे प्रकार आहेत। तर इथे आता मस्त छोले कुलचे आणि लस्सी प्याले, खूप मस्त होतं। पोट अगदी भरून गेलं आहे। सकाळचे 8:30 झाले, आता ब्रेकफास्ट केला, आता जाऊया मंदिरमध्ये। तर हे मंदिर आहे, मंदिराच्या आजूबाजूला बरेच असं शॉपिंगचं पण आहे आणि खाण्यापिण्याचं पण आहे। तर बेस्ट स्पॉट, तुम्ही गोल्डन टेम्पलच्या इथे येऊन ब्रेकफास्ट करू शकता, शॉपिंगसुद्धा करू शकता आणि तसेच इथे लंगरमध्ये पण जेवण भेटतं। पण ब्रेकफास्ट केल्यावर दुपारचं जेवण तुम्ही इथे करू शकता। तर आता आपण आलो इथे गोल्डन टेम्पलकडे आणि आजचा पूर्ण दिवस आपण अमृतसर एक्सप्लोअर करणार आहेत। अमृतसरचे 2-3 स्पॉट बघणार आहोत आणि खाण्यापिण्याचे सुद्धा जे फेमस स्पॉट आहे तिथे आपण जाणार आहोत। इथून एंट्री आहे आपल्याला मंदिरात जायला आणि जसं एंटर केलं आहे चप्पल वगैरे काढायला चांगली सोय आहे आणि खूपच छान असं पीसफुल वाटतं। म्हणजे आल्या आल्या जसं बघितलं आणि एकदम शांत वाटतं। तर आता माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि मी आली आहे बाहेर। तर 8 वाजता मी आतमध्ये गेलेली आणि आता वाजले 10। तर इथे 2 ते 3 तास लागतात दर्शन घ्यायला। महिलांची आणि पुरुषांची लाईन वेगळी असते आणि आतमध्ये खूप छान वाटलं, खूप पीसफुल आहे। आणि आता मी चालली ती जालियनवाला बाग, जिथे फार मोठं ऐतिहासिक स्थळ आहे तिथे। आता आपण अशा जागेवर आलो आहोत जिथे हजारो निरपराध लोकांच्या मृत्यूने स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झालेली, ती म्हणजे जालियनवाला बाग। एक इतिहासातली अशी जागा जी आजही शांत आहे, पण इकडच्या भिंती त्या भयानक दिवसाची अजूनही साक्ष देतात। तर आता जालियनवाला बाग आणि अमृतसर टेम्पल बघून मी चालली आहे ते इकडची फेमस लस्सी प्यायला। गायनी टी स्टॉल आहे, जी अगदी जुनी इकडची फेमस लस्सी आहे। आणि आता इथे मी रिक्षा केली, 1 किलोमीटरवरतीच आहे, पण ऊन जरा जास्त असल्यामुळे थोडा रिक्षा करून आता फिरते आणि आता चालली आहे ते मी लस्सी प्यायला। तर ही एक लस्सीवाला आहे आणि ही जी आहे ज्ञान की दी लस्सी, ही 1921 पासून आहे। तर ही आहे पेडा लस्सी, जी इकडची फेमस लस्सी आहे।
इथे मी गॅंडी लस्सी जी होती ती ट्राय केली, पण एवढी काही खास नव्हती. त्याच्यापेक्षा सकाळी जी मी कुलवन के छोले खाल्लेली, कुलचे खाल्लेली, तिकडची लस्सी खूप छान होती. तर आत्ता वाजले 1-2 आणि मी चालली आहे ते वाघा बॉर्डरला. तर सकाळी मी अमृतसर टेम्पल बघितलं, जालियनवाला बाग बघितली, त्याच्यानंतर म्युझियम बघितलं, परत जाऊन जेवले, लस्सी प्याली आणि आता 1 वाजता आली ती माझ्या स्टेवरती. आणि आता इथून मी आता 2 वाजलेत आणि आता मी चालले ती वाघा बॉर्डरला. तर माझा स्टे आहे बॅकपॅकर स्टे आहे, जे अमृतसरमध्ये आहे. खूप छान प्रॉपर्टी आहे आणि फिमेलसाठी पण वेगळे बंक बेड, जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं की जे हॉस्टेल्स असतात तिथे फिमेलसाठी सुद्धा वेगळे बंक बेड्स वगैरे चांगली राहण्याची सोय असते. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल तर इथे प्रेफर करू शकता राहणं. आणि आता मला जायचं होतं तर असं काही टेन्शन आलं नाही की मी कॅब कुठून अरेंज करू, काय करू. यांनी मला सगळं अरेंज करून दिलं. तर इथे तुम्ही ज्यांना सांगितलं तर यांची स्कूटीसुद्धा असते रेंटल आणि कॅबसुद्धा हे लोक तुम्हाला अरेंज करून देतात. तर मी फक्त त्यांना सांगितलं की मला वाघा बॉर्डरला जायचं आहे, मला अरेंज करून द्या. तर त्यांनी माझ्यासाठी कॅब अरेंज केली आहे, कॅब आली आहे. आणि आता पुढे 35 किलोमीटर प्रवास आहे वाघा बॉर्डरचा. मी जाते. मध्ये 2 मंदिरंसुद्धा आहेत, ते सुद्धा आता बघणार आहेत. तर इथे बरेच स्पॉट आहेत ते तुम्ही कवर करू शकता एका दिवसामध्ये. म्हणजे आजचा माझा एका दिवसाचाच अमृतसरचा प्लॅन आहे. अर्ध्या दिवसामध्ये बऱ्यापैकी झालेले आहेत. आता वाघा बॉर्डर आहे, त्याच्यानंतर 2 मंदिरं बघणार आहेत आणि लास्टला रात्री परत मी जाणार आहे ते अमृतसर टेम्पलला, गोल्डन टेम्पलला, जिथे रात्रीचा खूप छान व्ह्यू आहे तो अनुभवणार आहे. आणि त्याच्यानंतर जेवणाची तर सोय आहे. लंगरमध्ये जेवण 24 तास चालू असतं, त्यामुळे जेवणाचं सुद्धा काही टेन्शन नाही आहे. तर अमृतसर खूप बेस्ट प्लॅन आहे. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल किंवा तुम्ही फॅमिलीबरोबर जरी येत असाल तरी कमी बजेटमध्ये खूप सुंदर असा अमृतसरचा प्लॅन आहे, जो तुम्ही एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये कवर नक्कीच करू शकता. तर आता मी फार एक्सायटेड आहे, कारण पहिल्यांदा मी बॉर्डर बघणार आहे, इंडिया पाकिस्तान बॉर्डर. आणि तिकडचा जो शो असतो तो म्हणजे आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघितला आणि खूप छान असतो. तर आज मी प्रत्यक्षात तो ऐतिहासिक शो अनुभवणार आहे आणि बघणार आहे. तर थोडं लवकर जावं लागतं, कारण तिथे जागा वगैरे पकडण्यासाठी, म्हणजे आपल्याला थोडं जवळून बघायला मिळतं. तर बघू, आता 2 वाजता निघते. 1 तास पुढे आहे प्रवास आणि त्यानंतर वाघा बॉर्डर बघणार आहे. तर आता मी अमृतसरमधला एक जुनं हे आहे, थिएटर आहे, म्हणजे सिनेमागृह आहे आणि हे सगळ्यात जुनं आहे. इसका नाम क्या है? इसको टॉकीज बोलते हैं. टॉकीज. तर हे सगळ्यात जुनं टॉकीज आहे अमृतसरमधलं. त्याचं स्ट्रक्चरवरून तर वाटतंच आहे एकदम जुनं आहे म्हणून. तो अभी हे बंद आहे क्या पुरा? हाँ जी बंद है जी. बंद आहे. आता आपण पूर्ण अमृतसरच्या गल्ल्यांमधून चाललो आहोत आणि खरं पंजाब काय असतं, जुना पंजाब काय आहे, त्यात आपण याच्यात मग बघणार आहोत. ये सेकंड गेट है. ऐसे हमारे इधर के 12 गेट है. 12 गेट के अंदर अंदर पूरा अमृतसर है. अमृतसर आहे. तर आता मी आली आहे ते पहिलं मंदिर, दुर्गाना टेम्पल. अगदी जवळ होतं, 15 मिनिटात मी इथे येऊन पोचले. हे मंदिर बंद असतं दुपारी, तर आता 3 वाजता ते चालू होईल. आता वाजले 2:30, तर आता 15-20 मिनिट अजून वाट बघायची आणि त्यानंतर मग आता मंदिरात जाऊ. मी आली आहे ते वैष्णवदेवी गुफा. तर मंदिर इकडे आहे, आतमध्ये गुफा सुद्धा आहे. आता 1 तासानंतर म्हणजे 2 मंदिरं बघितली आणि त्याच्यानंतर मी आता आली आहे ते भारताचं शेवटचं गाव अमृतसरमधलं ते अटारी. आणि आता लवकरच अटारी बॉर्डरला पोहोचू, जिथे हा शो होणार आहे. आणि त्याच्या पलीकडे आहे ते पाकिस्तान. हे आता आपण आलो आहोत ते आहे अटारी विलेज. फायनली आलो आहोत आपण भारत पाकिस्तान सीमा जी आहे फक्त 1 किलोमीटरला. आणि हाच रोड पुढे जातो तो पाकिस्तानला. इथून 22 किलोमीटर लाहोर आहे. ह्याच रोडने सरळ पाकिस्तान आहे. फायनली आता इथे लाईन आहे. महिलांसाठी वेगळी लाईन आहे आणि पुरुषांसाठी वेगळी लाईन आहे. 2-2 लाईनमधून जायचं आहे. सगळी लोक धावते. शो आता चालू होईल 5:30 वाजता. फ्री आहे, मोठ्या अक्षरात इथे लिहिलेलं आहे.
तर इथे कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. एंट्री पूर्णतः फ्री आहे. तर याचं काही चार्जेस नाही आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त इथे लवकर लोक येतात कारण जागा पकडण्यासाठी, म्हणजे तुम्हाला पुढे बसून शो बघायला मिळेल. तर तिकडची जी एंट्री होती ती बुकिंगवाल्यांसाठी होती आणि इकडे आहे ती जनरल लोकांसाठी आहे, ज्यांचं बुकिंग वगैरे नाही त्यांच्यासाठी इथून एंट्री आहे. सुरक्षा की अभेद्य दीवार बनकर डटी रहे। में खड़े हैं, उनसे निवेदन है कृपया जल्द से जल्द अपने अपने स्थान पर बैठ जाए। एक बात दोबारा सुने, जो भी दर्शक स्टेडियम में खड़े हैं उन सभी दर्शकों से निवेदन है कृपया जल्द से जल्द अपने अपने स्थान पर बैठ जाए। असा हा देशभक्ती, उत्साह आणि अभिमानाने भरलेला कार्यक्रम जो प्रत्येक दिवशी अटारी बॉर्डरला आपल्या BSF जवानांद्वारे सादर केला जातो. खरंच हा अनुभव खूपच मस्त होता. त्यानंतर मी निघाले ते परत गोल्डन टेम्पलला. त्या दिशेने जाताना दिसले ती पंजाबमधील ही सर्वात जुनी युनिव्हर्सिटी, ती म्हणजे खालसा युनिव्हर्सिटी. ही बघत मी पोचले ते गोल्डन टेम्पलला. संध्याकाळी गोल्डन टेम्पलचा व्ह्यू हा अगदी मस्तच असतो. इथे शांतपणे बसून आपण प्रार्थना करू शकतो. त्यानंतर रात्री मी जेवली ते या गोल्डन टेम्पलमध्येच असलेल्या लंगरमध्ये, जिथे 24 तास जेवण फ्री असते. अशा प्रकारे अमृतसरमध्ये तुम्ही 2 दिवस स्पेंड करू शकता. मी स्पेंड केला तो 1 दिवस. 1 दिवसामध्ये मी बरेच स्पॉट फिरले, पण जर तुम्हाला अजून खाण्यापिण्याचे ऑप्शन एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही इथे 2 दिवससुद्धा फिरू शकता. दुसऱ्या दिवशी मी निघाले अमृतसरवरून हिमाचल प्रदेशला. जो प्रवास आहे 7 तासाचा. अमृतसरवरून बसेस मिळतात ज्या डायरेक्ट आपल्याला धर्मशाळाला सोडतात. तर चला भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, जो असणार आहे हिमाचल प्रदेशमधला धर्मशाळा, मॅक्लोडगंज आणि धर्मकोट. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.